नमस्कार मित्रांनो, कलर्स मराठी या वाहिनीवरती नवीन सिरियल चालू झालेली आहे, अशोक मामा. चला तर मग या सिरियलचं मी तुम्हाला थोडक्यात इंट्रोडक्शन देते. अशोक मामा हे खूप शिस्तप्रिय असतात. ते खूप स्ट्रिक्ट असतात. शिस्त मोडलेली त्यांना अजिबात चालत नाही. त्यांची बायको असते वेणू, पण ती ह्या जगामध्ये नसते. पुढे त्यांना 2 मुलं असतात, एक अनिश आणि अमित. अनिश हा जंगल सफारी करत असतो, त्यामुळे तो इतरत्र भडकत असतो. तर अमित हा दुबईला राहत असतो त्याच्या फॅमिली सोबत. आज वेणूचा बर्थडे असतो. त्या निमित्ताने अशोक मामाने या सगळ्यांना घरी बोलवून घेतलेलं असतं. अशोक मामा सकाळी उठतात, देवाला नमस्कार करतात आणि पुढे ते वेणूला येऊन गुड मॉर्निंग बोलतात. अशोक मामांचं सगळं काही योगासनं झाल्यानंतर ते पाहतात की 7 वाजून गेलेले आहेत. तेवढ्यात ते दरवाजा उघडतात तर समोरून पेपरवाला येतो आणि तो पेपर फेकतो. पेपर फेकल्यावरती अशोक मामा चिडतात आणि म्हणतात, ए थांब जरा, इकडे ये. हे काय आहे? वर्तमानपत्र आहे, ही विद्या आहे, तू अशी फेकतोयस? हा, शिस्त नाहीये का तुला? असं म्हणून ते त्याला चांगलेच झापतात. पुढे दूधवाला सुद्धा येतो. तो सुद्धा उशीर झाल्यामुळे पटकन दुधाची पिशवी खाली ठेवतो. अशोक मामा त्याला सुद्धा चांगलेच झापतात. म्हणतात, हे अन्न आहे, हे असं खाली ठेवून जातात का? थोडा उशीर झाला म्हणून काय झालं? असं म्हणून ते त्याला दाराच्या समोर लावलेला तो एक बॉक्स दाखवतात आणि सांगतात की इथं दुधाची पिशवी ठेवायला जागा केलेली आहे, इथेच दुधाची पिशवी ठेवायची. शिस्त म्हणजे शिस्त. पुढे अशोक मामा त्यांची सूनबाई म्हणजेच अमितच्या बायकोला फोन लावतात दुबईला आणि ते म्हणतात की उरकलं का, निघालात का तुम्ही तिकडून? तर त्यांची सूनबाई म्हणते, अहो आत्ताशी कुठलोय बाबा, आम्ही आत्ताशी इकडे 6 वाजलेत. आता आम्ही दुबईत असल्यामुळं इकडे आम्ही लेट नाही का? तुमच्यापेक्षा 1.5 तास आम्ही मागे असतो. आता सर्वजण एक एक करून उठतायत आणि आवरतायत आणि ही पोरं काय लवकर ऐकतच नाहीत. खूप दंगामस्ती चालते यांची. असं म्हणून त्या दोघांमध्ये संभाषण होतं. पुढे अशोक मामा म्हणतात, बरं चला लवकर सगळ्यांनी उरका आणि या. इकडे अशोक मामाची जी मोलकरीण असते फुलराणी, ती 7 मिनिटं उशीर आलेली असतात. त्यामुळे अशोक मामा सुद्धा तिला चांगले झापतात. तिला म्हणतात, आता तू 7 मिनिटं उशीर आलीस ना, तर तुझा 7 मिनिटाचा पगार मी कापणार. फुलराणी म्हणते, कापा, 7 मिनिटाचा माझा पगार कापा. असं म्हणून ती आत घुसते आणि तिच्या कामाला लागते. पुढे अशोक मामा बायकोचा आज बर्थडे असल्यामुळे ते घरात डेकोरेशन करायला सुरुवात करतात. इकडे दुबईला अमितची मुलगी इरा ही खाली पडते आणि ती जखमी होते. त्याच्यामुळे त्यांची फ्लाईट मिस होते आणि भारतात यायचं त्यांचं कॅन्सल होतं. त्यानंतर पुढे त्यांची सुनबाई ही अशोक मामाला फोन करते आणि सांगते की आम्ही तिकडे येऊ शकत नाही, कारण की इरा ही खाली पडली, ती जखमी झाली, त्याच्यामुळे फ्लाईट मिस झाली, आज काय आम्ही तिकडे येणार नाही. हे ऐकल्यावरती अशोक मामाला फार दुःख होतं. पुढे ते म्हणतात, माझा अनिश आहे, तो अनिश येईल. पुढे ते अनिशला फोन करतात, पण त्यावेळेस दुसरा एक माणूस फोन उचलतो आणि तो सांगतो की अनिशला तिकडे यायला जमणार नाही, कारण की चंद्रपूरहून येत असताना दरड कोसळली, त्याच्यामुळे त्यांना आज तिकडे यायला जमणार नाही. असं म्हटल्यावरती अशोक मामांना फार वाईट वाटतं आणि ते खूपच एकटे पडतात आणि रडत असतात. पुढे रात्रीचे 10 वाजलेले असतात. त्यावेळेस अशोक मामा हे केक घेऊन त्यांच्या बायकोच्या फोटो समोर येतात आणि पुढे म्हणतात, तुझी दोन्ही मुलं आज येऊ शकली नाहीत, कारण की चंद्रपूरमध्ये दरड कोसळली म्हणून अनिश येऊ शकला नाही. तर अमितची मुलगी इरा ही खेळता खेळता खाली पडली, त्याच्यामुळे ती जखमी झाली, त्यामुळे तो सुद्धा येऊ शकला नाही. ते दोघं तरी काय करणार ना, त्यांच्या सुद्धा काही अडचणी आहेत. असं म्हणून अशोक मामा हे भावुक होतात. पुढे ते म्हणतात की वेणू, तू तरी माझ्या सोबत होतीस, आता तू सुद्धा राहिलेला नाहीयेस. मी फार एकटा पडलोय ग, मुलं सुद्धा इथं नाहीयेत, काय करावं मला काहीच समजत नाहीये, मला फार एकटं वाटतंय. असं म्हणत अशोक मामा रडतात. इकडे दुबईमध्ये अमित हा त्याच्या आईच्या समोर केक घेऊन येतो आणि इमोशनल होऊन हॅपी बर्थडे असं विश करतो. तर अमितची बायको पल्लवी सदोते येते आणि ती इमोशनल होऊन हॅपी बर्थडे असं म्हणते. पुढे पल्लवी म्हणते की अमित, आज आपण भारतात जायला हवं होतं ना रे तिकडे? तर अमित म्हणतो, हो जायला हवं होतं, मला तिकडे माझ्या आईसाठी जायचं होतं, त्या जेलरसाठी जायचं नव्हतं, त्यांनी बोलवलं म्हणून जायचं नव्हतं. तर पल्लवी म्हणते, अरे असं काय म्हणतोस, ते तुझे वडील आहेत. तर अमित म्हणतो, नाहीतर काय, अगं त्या माणसासोबत एका छताखाली राहणं म्हणजे गॅस चेंबरमध्ये स्वतःला कोंडून घेतल्यासारखं आहे. त्या माणसासोबत राहणं मला शक्य नाही. ते किती स्ट्रिक्ट आहेत ते तुला अजून माहित नाही. तू जे काही आता पाहतेस ना बाबांना, ते त्यांचं बरं वर्जन आहे. आम्ही लहानपणापासून पाहत आलो आहोत की ते किती स्ट्रिक्ट शिस्तीचे आहेत ते. तर पल्लवी म्हणते, अरे लहानपणीच्या गोष्टी वेगळ्या असतात, आता मोठं झाल्यानंतर आई वडील आपले मित्र बनतात. तर अमित म्हणतो, नाही, ते माझे कधीच मित्र बनू शकणार नाही, ते माझे वडील आहेत आणि त्यांनी माझ्यासोबत वडिलांसारखंच राहावं. असं म्हणून तो त्याच्या लहानपणीच्या काही गोष्टी सांगतो की त्यावेळेस बाबा आमच्यासोबत किती स्ट्रिक्ट राहायचे, आई माझी बाजू घ्यायची, आई होती त्यामुळं मला थोडंफार तरी स्वतंत्र होतं, मीपणा होता थोडासा माझ्यामध्ये, नाहीतर आमचे वडीलच ठरवायचे आम्ही काय करायचं आणि कसं राहायचं, ते आमचं आयुष्य सगळं काही ते आमच्या बाबांच्या हातात होतं. पुढे इकडे अशोक मामा हे बायकोच्या आठवणीमध्ये जागेच असतात. त्यांना भास होतो की त्यांची बायको वेणू आलेली आहे. ते दोघं जण मनसोक्त गप्पा मारतात. पुढे वेणू म्हणते की आज माझा वाढदिवस आहे, माझ्यासाठी काही गिफ्ट आणलंय की नाही, का फक्त हॅपी बर्थडे म्हणणार आहेत?
तर अशोक मामा म्हणतात की हो आणले की तुझ्यासाठी गिफ्ट, असं म्हणून ते गिफ्ट आणायला जातात. ते गिफ्ट घेऊन येतात तर पाहतात वेणू नाहीये. तर अशोक मामा म्हणतात की गेलीच लगेच निघून, हे बघ तुझ्यासाठी गिफ्ट आणले, असं म्हणत ते तिच्या फोटो समोर येतात आणि तिला तो मोबाईलचा स्टँड दाखवत म्हणतात की हे बघ तुझ्यासाठी मी हा मोबाईल स्टँड घेऊन आलो आहे. तुला मोबाईलवरती सिरियल पाहायला खूप आवडायची ना, सतत हातात मोबाईल घ्यायची, आता हात दुखत असेल तुझा, त्यासाठी हे स्टँड मी घेऊन आलो आहे. हे स्टँड तुझ्यासाठी गिफ्ट म्हणून घेतलेलं आहे, हे घे, असं म्हणत ते देतात आणि इमोशनल होतात. त्यानंतर पुढे अशोक मामा हे रात्रीच टॉर्च घेऊन बाहेर फिरत असतात. ते फिरता फिरता वॉचमन पाशी येतात. वॉचमॅन हा झोपलेला असतो. अशोक मामा बॅटरीचा टॉर्च हा सिक्युरिटीच्या तोंडावरती मारतात आणि म्हणतात की ए रामबिहारी उठ रामबिहारी, पण रामबिहारी हा गाढ झोपेत असतो. मग अशोक मामा तिथून थेट सोसायटीचा जो सेक्रेटरी असतो देसाई त्याचा दरवाजा ठोठावतात. देसाई दरवाजा उघडतात आणि ते म्हणतात की माझगावकर तुम्ही ह्या वेळेला इथे. तर अशोक मामा म्हणतात की सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड हा झोपा काढतोय. देसाई म्हणतात अहो सभ्य माणसं ह्या वेळेला झोपाच काढतात, रात्रीचे 3 वाजले आहेत. अशोक मामा म्हणतात की रात्रीचे 3 वाजले असले तरी पण सिक्युरिटीने झोपायचं नसतं, मग सिक्युरिटी कशासाठी ठेवलेला आहे, आणि तुम्ही या सोसायटीचे सेक्रेटरी आहेत ना, मग तुमचं या गोष्टीकडे लक्ष नको आहे का, असं म्हणून ते देसाईला तिथून घेऊन सिक्युरिटी पाशी घेऊन येतात. पुढे देसाई येतात आणि ते सिक्युरिटीला आवाज देऊन रामबिहारी असं म्हणून त्याला उठवतात. अशोक मामा सुद्धा त्या रामबिहारीला झापतात आणि म्हणतात की असं बुडवर करून झोपायला लाज नाही वाटते का. तर रामबिहारी काय असं म्हणतो. देसाई म्हणतात आहोर माझगावकर, त्यांना मराठी नाही कळते, त्याला फक्त हिंदी कळतं. तर अशोक मामा म्हणतात मग माणूस बदला, मी माझी भाषा बदलणार नाही, मी मराठीतच बोलणार. देसाई त्या रामबिहारीशी हिंदीत बोलतात आणि म्हणतात की ऐसा तुम झोपेगा तो फिर चोरी चोर करके निकल जाएगा, फिर क्या करेगा. तर अशोक मामा म्हणतात बस बस, त्याला जे समजायचंय ते कळालं. कामच्या वेळेस काम करायचं आणि झोपा जर येत असतील तर व्यायाम करायचा, म्हणजे कसं उत्स्फूर्त राहतं, फ्रेश राहतं माणूस, सांगा त्याला, असं ते देसाईला सांगतात. देसाई सगळं काही त्या सिक्युरिटीला सांगतो. अशोक मामा म्हणतात झालं आता सांगून चला मग. देसाई म्हणतात की अहो माझगावकर, हे सगळं एवढं करण्यापेक्षा तुम्ही सुद्धा केलं असतं तरी चाललं असतं, मला झोपेतून उठवायची काय गरज आहे. तर अशोक मामा म्हणतात की मग शिस्त राहिली नसती, शिस्त मोडली असती. तुम्ही सोसायटीचे सेक्रेटरी आहेत, तुम्ही बोलल्यावरती त्याचा इफेक्ट जास्त पडतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. सगळं काही प्रोटोकॉलनीच व्हायला हवं, शिस्त म्हणजे शिस्त. पुढे अशोक मामा हे देवपूजा करत असतात. देवपूजा करत असताना त्यांना बेलचा सतत आवाज येतो. ते चिडतात आणि जाऊन दरवाजा उघडत म्हणतात की कोण आहे. तर फुलराणी समोर असते, ती म्हणते मी आहे, दुसरं कोण असणार आहे. अशोक मामा म्हणतात मग सतत बेल वाजवायची काय गरज आहे का, बेल वाजवल्याने बिल वाढतं. तर फुलराणी म्हणते अहो काय म्हणताय, सतत बेल वाजवल्यावर लगेच तुमचं बिल वाढतं. अशोक मामा म्हणतात की हो वाढतं, आता इथून पुढे तुझा मी पगारच कट करणार आहे तू जर जास्त बेल वाजवली तर. फुलराणी म्हणते हो करा, पगार कट करा. अशोक मामा म्हणतात तुला पगार द्यायला राहणारच नाही, इतके तुझे पगार मी कापणार आहेत. तर फुलराणी म्हणते कळतंय ना, मग पगार वाढवा, असं म्हणत ती आत जाते. पुढे फुलराणी म्हणते की सगळी कामं पडलेली आहेत, मला पटपट कामं उरकायची, तुम्हाला नाश्ता करून देऊ का, लवकर सांगा काय करायचं आहे ते. अशोक मामा म्हणतात एक काम करत नाही पण मात्र कटकट चांगलीच घालते. तर फुलराणी म्हणते की लवकर सांगा काय करायचं आहे ते. एकतर ते 22करांच्या इथं चोरी झालेली आहे, सगळा गोंधळ उठलेला आहे, आता मी गेल्यानंतर सगळे काही दरवाजे खिडक्या व्यवस्थित लावा, नाहीतर चोर घरात घुसतील. अशोक मामा म्हणतात की काय सांगतेस, कुठे चोरी झाली आहेस. तर फुलराणी सांगते की ती 22करांच्या इथं चोरी झालेली आहे. इकडे पोलीस सिक्युरिटी गार्ड रामबिहारीला मारत असतात. देसाई म्हणतात की हा झोपला म्हणूनच चोरी झाली, ते बघा माझगावकर आले, त्यांना सुद्धा माहितीये की हा सिक्युरिटी रामबिहारी झोपला होता. तर अशोक मामा म्हणतात की थांबा 1 मिनिट, हा जरी झोपला असला तरी पण ह्याच्या चुकीमुळे चोरी झालेली नाही. तर सर्वजण ओरडतात आणि म्हणतात अहो असं काय म्हणतात, सिक्युरिटीचं काम आहे ना चोरांवरती लक्ष ठेवायला, आणि हा झोपला होता तुम्हाला पण माहितीये. तर अशोक मामा म्हणतात की हा रामबिहारी झोपला होता पण तो 3 वाजता झोपला होता. चोरी किती वाजता झाली. तर पोलीस म्हणतात की 4 वाजता चोरी झालेली आहे. तर अशोक मामा म्हणतात म्हणजेच रामबिहारीमुळे चोरी झालेली नाहीये, तो जागाच होता. तर देसाई म्हणतात पण काय माहिती आपण निघून गेल्यानंतर तो पुन्हा झोपला असेल. तर अशोक मामा म्हणतात की नाही, मी परत एकदा 1 तासाने चेक करायला गेलो होतो की रामबिहारी झोपलाय का, तर तो झोपलेला नव्हता. पुढे अशोक मामा म्हणतात कसं इन्स्पेक्टर, एवढी मोठी सोसायटी, या सोसायटीला 2-3 गेट आहेत आणि सिक्युरिटी मात्र एकच. मी किती वेळा या लोकांना समजावून सांगितलं की 2 तरी सिक्युरिटी गार्ड हवेत, पण ह्या लोक मात्र काहीच ऐकायला तयार नाहीयेत. आणि हे देसाई
या सोसायटीचे सेक्रेटरी आहेत, मग ही जबाबदारी त्यांची नको का? जर तुम्हाला अटक करायचीच असेल तर ह्या सगळ्या लोकांना अटक करा. ह्यांच्याकडे हॉटेलला जायला पैसे आहेत, ट्रिपा काढायला पैसे आहेत, पण ज्यावेळेस एक एक्स्ट्रा सिक्युरिटी गार्ड ठेवायचा म्हटलं की यांच्या खिशातून डबडी निघत नाही. त्यामुळं जर अटक कोणाला करायची असेल तर ह्या बाकीच्या लोकांना करा, ज्याची चूक नाही त्याला अटक होता कामा नाही. तत्व म्हणजे तत्व असं म्हणून तिथून अशोक मामा निघतात. पुढे राम बिहारी हा अशोक मामाकडे येतो आणि तो त्यांचे पाय धरत म्हणतो की मेहरबानी हो गई साहब, मेहरबानी. अशोक मामा म्हणतात की राहू दे, उभा राहा, माणूस चुकतो, त्याच्याकडून चुका होतात, कधीतरी तसं होतं. असं म्हणत आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.